उपासक उपासिका, आपला हा जो एरिया आहे, सर्वचे सर्व लोक चांगले आहेत, कुठलेच लोक चांगले नाही असं म्हणता येणार नाही. या ठिकाणी एखादं धार्मिक कार्य जर म्हटलं की करायचं आहे तर सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. आणि उत्साहाने सहभागी होण्यामध्ये केवळ महिला नाहीत तर पुरुषांची संख्या पण खूप आहे. म्हणजे प्लस मायनस आहे परंतु समान प्रमाण आहे. आणि ज्यावेळेस मग पुरुष सहभागी होतात तर किती मोठा कार्यक्रम असो कसा असो एकदम चांगल्या प्रकारचा सक्सेस होतो आणि त्यामध्ये पैसे देण्यासाठी पण कोणी मागे नसतं. तर हे जे आहे तर हे आपल्या मनामध्ये रुजलेला सद्धर्म आहे. वारंवार आपण ऐकतो की जीवितांग अनियतांग मरणांग नियतांग असं स्वतः सम्यक संबुद्धानं म्हटलेलं आहे. आणि मग आपण दुष्काळ होता म्हणतात तर त्या गोष्टी काय आम्ही अनुभव केला नाही. प्लेगची साथ येऊन गेली त्या गोष्टी काय आम्ही अनुभव केला नाही. किती तरुण मुलं, तरुण माणसं, महिला, पुरुष किती मृत्यूला प्राप्त झाले की आपल्याला असं वाटतही नव्हतं की मृत्यूला प्राप्त होऊ शकतील म्हणून. परंतु अशा प्रकारची कधी कधी महामारी उत्पन्न होते आणि त्यामध्ये केव्हा कोणाचा नंबर लागेल हे नाही सांगता येत. आणि या महामारीच्या संकटातून आपण सध्या तरी आम्हाला जीवन जगण्यासाठी जो अवसर प्राप्त झाला तर या जीवनाचं आम्ही सोनं बनवलं पाहिजे पुण्यकर्म करून. आणि ती गोष्ट आपल्या लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे धर्मश्रवण करून शिलाचं पालन करून जे काय आपण पुण्य संपादन करतात तर हा आध्यात्मिक खूप मोठा अलंकार आहे. खूप व्हॅल्युएबल अशा प्रकारचा हे अलंकार आहेत की ज्याच्या माध्यमातून आमचं जीवन आता पण आणि पुढे सुद्धा अलंकृत बनेल, चांगल्या प्रकारचं बनेल. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की जिथे मैत्री आणते, जिथे सद्भावना असते, जिथे मैत्री असते, जिथे क्षमाशीलता असते तर त्या ठिकाणी मानव प्राणीच नाही तर अन्य सत्व सुद्धा सुखाने राहतात. जे आपल्या आजूबाजूला असतात ते सत्व सुद्धा सुखाने राहतात. का? तर आपले व्हायब्रेशन पसरतात, आपले तरंग पसरतात आणि त्या माध्यमातून ते सुखावतात. आणि म्हणून जेव्हापासून ते वर्षावासाला सुरुवात झाली तेव्हापासून तर आतापर्यंत 2-3 वर्षे कोविडच्या कालावधी जर सोडला तर अतिशय औरंगाबाद शहरामध्ये लौकिक व्हावा अशा प्रकारचे कार्य आपल्या या नगराच्या वतीने झालेले आहे. भोजनदान खूप ठिकाणी होतं. काही लोक स्वतः वैयक्तिक देतात. परंतु आपल्या नगरवासियांची ही एक इच्छा की सार्वजनिक व्हावं, त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सर्वांनी यथाशक्ती दान द्यावं आणि सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. आणि त्या तुमच्या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश आहे. सर्वजण सहभागी आहेत, सर्वजण उत्साही आहेत. 10 दिवसानंतर पाणी येतं आणि आज पाण्याचा दिवस तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या मला या ठिकाणी उपस्थित आहे. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही तर पाण्याचा गंभीर प्रश्न सध्या औरंगाबादमध्ये आहे. पाणी कमी नाही परंतु नियोजनाचं जे आहे तो भाग खूपच दुर्लक्षित आहे. परिणामी स्वरूप सर्वसामान्य लोकांची सर्वांची परेशानी होत आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण सर्वजण या भिक्खू भिक्खुनी संघाच्या भोजनदानासाठी सर्व एकत्र आलेले आहात. हे पुण्यकर्म केलेलं आहे. आणि म्हणून जे लोक दान करतात तर सम्यक संबुद्ध म्हणतात जे लोक दान करतात कोणाला प्रेरणा नाही देत तर जे दान करतात तर त्यांना वैभवाची प्राप्ती होते. जे प्रेरणा देत नाहीत तर त्यांचे प्रियजन दरिद्री बनतात. जे लोक स्वतः दान देत नाहीत परंतु प्रेरणा देतात, स्वतः नाही दान द्यायचा, इतरांना प्रोत्साहित करायचा, तर भगवान म्हणतात ते इतरांना प्रोत्साहित करतात म्हणून त्यांचे प्रियजन खूप धनवान बनतात. ते स्वतः दान देत नाहीत म्हणून ते दरिद्री बनतात.
काही लोक जे आहेत तर ते लोक स्वतःही दान देतात आणि इतरांनाही दान देण्यासाठी प्रोत्साहित करतात. हे बघा, आम्ही करत आहोत, तुम्ही याच्यामध्ये सहभागी होत असाल तर चांगली गोष्ट आहे. भिक्षू संघ येत आहे, भिक्षुणी संघ येत आहे, पूजनीय आहे. भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू संघ सदिन्नं महाफलं महानिसंग संघ, भिक्षू संघाला दिल्यानं महान फळाची प्राप्ती होते, सांगतात महत्व. आणि त्यांच्या त्या प्रेरणेला अनुसरून बाकीचे लोक त्यामध्ये सहभागी होतात. तर भगवान म्हणतात अशा प्रकारचे लोक दान देतात म्हणून स्वतः धनवान बनतात, इतरांना प्रोत्साहित करतात म्हणून त्यांचे प्रियजन त्यांच्यापेक्षा धनवान बनतात. जे लोक स्वतःही दान करत नाही आणि इतरांना प्रेरणा तर सोडूनच द्या, परंतु इतरांनाही काय म्हणतात त्याला की त्यापासून अडथळा निर्माण करतात, अडवतात, तर अशा प्रकारचे लोक स्वतः दरिद्री बनतात आणि त्यांचे प्रियजन त्यांच्यापेक्षा जास्त दरिद्री बनतात. हे बऱ्यापैकी आपल्याला ज्ञात असल्यामुळे इथे 12 महिने प्रवचन असतं. ज्या ज्या वेळेस भंतेजी येतात त्या त्यावेळेस प्रवचन असतं. आणि म्हणून बऱ्यापैकी लोक विहारात येत असल्यामुळे बहुतांश जे विहार आहेत तर ते विहार वर्षवासाच्या नंतर शक्यतो तिथे कोणी जात नाही, फिरकत नाही. घेतले ते एक ते भंतेजीच बंधन घेतात आणि संपलं. परंतु आपला हे एक अशा प्रकारचं एक विहार आहे की या विहारामध्ये जेव्हा जेव्हा भंतेजी येतात तर तेव्हा तेव्हा एकदा अनाऊन्स केलं की विहार गज भरून जातं. 5च मिनिटात भरतं विहार, जास्त वेळ नाही लागत. आल्या आल्या मी अनाऊन्स करून देतो, अनाऊन्स केलंय, जे वंदना म्हणणार आहे त्यांच्या हातामध्ये माईप जाईपर्यंत 5-7 मिनिटाच्या कालावधीमध्ये विहार भरून जाते. एक आपल्या सदाचाराची पावती आहे, एक आपल्या धर्माचरणाची पावती आहे. आणि त्यानंतर हे जे काही सुंदर चांगल्या प्रकारचं तुम्ही आज या ठिकाणी आयोजन केलं, नियोजन केलं, तर खूप छान आहे. आपले कुशलकर्म आहे. यामध्ये बंतेजीने जी काही मला बोलण्याची संधी दिली, बंतेजी बोलणार आहेत, अनुमोदन करणार आहेत. पुनश्च एक बार तुमच्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. आपण सर्वांनी अतिशय मैत्रीनं, प्रेमाने, जिव्हाळ्याने आतापर्यंत जसे आलेले आहात तसे इथून पुढे राहाल अशी एक आशा व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की निश्चितच हे जेवढ्या कालावधीपर्यंत चालू राहील तेवढ्या कालावधीपर्यंत तो उपदेश सिद्धार्थ नावाच्या सम्यक संबोधाने रिपीट केला. भगवान म्हणतात आयुष्मानांनो, ते बुद्ध असे म्हणाले, काय म्हणाले की जो असा एक वर्ग आहे, म्हणजे मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला की असा एक वर्ग आहे की ज्या वर्गातले लोक स्वतः दान करत नाही, इतरांना अडथळा निर्माण करतात. स्वतः नाही करायचं, इतरांना डिस्टर्ब कसा विनंती करायचा. तर मग त्यांच्यासाठी काय परिणाम येतील, तर त्यांच्यासाठी काय परिणाम येतील तर त्यासाठी भगवान म्हणतात की तो व्यक्ती स्वतः देत नाही म्हणून तो स्वतः जिथे कुठे उत्पन्न होते ते अतिशय दरिद्री म्हणून उत्पन्न होईल की त्याला 2 वेळचं जेवण मिळणं खूप कठीण. मग त्याच्या बाकीचे उपभोग्य वस्तू त्याला कुठून मिळतील, ना त्याला मेडिसिन मिळणार आहे, ना त्याला काही सौंदर्य प्रसाधनं मिळणार आहेत. जर दोन वेळचं जेवणच जर मुश्किल त्यानं मिळतं तर मग बाकीची वस्तू कुठून. आणि त्यानंतर त्याचे प्रियजन, विशेषतः प्रियजनांच्या बाबतीमध्ये, तर प्रियजन आपले रक्तसंबंधी आहे आणि त्याच्यातून माता पित्यांच्यासाठी आपली संतती असते, आपली मुलं असतात. आणि हे जे मुलं आहेत त्यांना खाण्यासाठी नाही मिळत आहे, आईवडिलाला खाण्यासाठी नाही आहे, तर आईवडिलाला जे भुकेच्या वेदना होत आहेत तर ते सहन करू शकतात, ते सहन करतील. परंतु ज्या वेळेस त्यांची मुलं म्हणतील की आई मला भूक लागली, मला खाण्यासाठी दे, आणि ते आईजवळ नसेल तर त्यावेळेस त्या आईच्या मनाची काय अवस्था होते हे फक्त त्या आईलाच जाणता येतं, त्याचं नाही वर्णन करता येत. एवढं प्रचंड अशा प्रकारचं दुःख होतं, तर हे प्रियजनाच्या बाबतीमध्ये होतं. आणि म्हणून हे परिणाम त्यांच्या बाबतीमध्ये येतात की जे लोक स्वतः देत नाही तर स्वतः दरिद्री बनतात, इतरांना देण्यासाठी अडथळा निर्माण करतात किंवा प्रोत्साहित करत नाहीत. अशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांचे प्रियजन त्यांच्यापेक्षा दरिद्री बनतात. दुसरा एक वर्ग की यामध्ये काही लोक स्वतः नाही देत पण इतरांना प्रोत्साहित करतात. त्या चांगली गोष्ट आहे. अद्या भिक्षू संघ आलाय, भिक्षुणी संघ आहे, दान करा, चांगली गोष्ट आहे. स्वतः नाही द्यायचे, 5 पैसे खिशातून द्यायचे नाही, कुठल्या प्रकारची झळागू द्यायची नाही, पण इतरांना प्रोत्साहित करायचं.
पण हेही त्याचं शुभकर्म आहे. तर भगवान म्हणतात त्याचं तो स्वतः खूप दरिद्री असेल पण त्याचे प्रियजन खूप धनवान बनतील. एक उदाहरण समजण्यासाठी की कसं घडतं. आता उदाहरण कितपत लागू होईल मी सांगू शकत नाही, पण एक समजण्यासाठी एक सांगतो तुम्हाला की जो व्यक्ती स्वतः दान नाही करत म्हणून तो दरिद्री बनला आणि इतरांना प्रोत्साहित केलं म्हणून त्याचे प्रियजन खूप धनवान बनले. तिसरा एक वर्ग की यामध्ये तो व्यक्ती विचार करतो की बाकीच्याहून काय देणे घेणे आपल्याला, आपण आपलं दान देत चालायचं. अशा प्रकारचा व्यक्ती स्वतः खूप धनवान बनतो पण त्याचे जे प्रियजन आहेत तर ते अतिशय दरिद्री बनतात. समजा उदाहरणार्थ की कोणी एखादा व्यक्ती आहे, शिकला सवरला, मोठा IAS ऑफिसर झाला आणि त्याचे माता पिता शोधू लागले त्याच्यासाठी योग्य मुलगी. मग तो म्हणतो यायला शोधल्यापेक्षा आपणच घेऊन येऊ. असं होतं बरेच. आता वर्तमान काळात असं चालू आहे. आई वडील इकडे पाहता तू तिकडे घेऊन येतो दुसरी पोरगी. सांभाळता का नाही तर मग आम्ही जातोय तिकडे खाली. मग आई वडिलांना वाटतं बाबा ते मेल्यापेक्षा अन्न जशी तशी आम्ही सांभाळतो. त्यांना आपली संतती प्रिय असते. मग तो काय करतो की अतिउच्च जातीतील मुलीचं लग्न करून घेतो. तिला याच्या नातेवाईकाशी काही देणघेण नसते. आता ते साऱ्याच तसे असतात असं नाही म्हणू शकत मी, पण एक उदाहरणार्थ की अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मग ते काय करते की याच्या सर्व नातेवाईकांचा तिथं पत्ता कट करून टाकते आणि तिथं तिच्या आई वडिलाचे तिचे नातेवाईक जोडून देते. आता याला वाटते की या माझ्या माता पितांनी माझ्या बहीण भावांनी मला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, मी एवढं मोठं ऑफिसर झालो तर माझ्या धनसंपत्तीमध्ये सहभागी पाहिजे, मला यांना देता आली पाहिजे. पण होतं असं की तो जर तशा प्रकारचा काही करायसाठी गेला की ती त्यासोबत झगडे करते आणि त्याचा अंतर्जातीय व्यवहार आहे, ती काहीच करू देत नाही. मानसिक अवस्था त्याची डोळामेल होणार आहे. तो परेशान होतो आणि त्याची ती परेशानी पाहून परत आई वडील म्हणत नाही बाबा तुझी ते ना तिथे ठीक राह, आम्ही इकडे बरे असे जसे तसे. शेवटी आई वडील मन तुटतं खूप की या धनसंपत्तीमध्ये माझे माता पिता सहभागी व्हावेत, माझे बहीण भाऊ सहभागी व्हावेत, माझे प्रियजन सहभागी व्हावेत. परंतु निसर्ग परिस्थिती अशी निर्माण करतो की त्या लोकांना याच्या धनसंपत्तीमध्ये सहभागी होता येत नाही आणि हे त्या कर्माचा विपाक असू शकतोय की ज्याने फक्त स्वतःच दान दिलं, इतरांना काही प्रेरणा दिली नाही, इतरांना काही प्रोत्साहित केलं नाही, म्हणून त्याचे नातेवाईक दरिद्री राहिले, त्याचे प्रियजन दरिद्री राहिले, याच्या धनसंपत्तीमध्ये त्यांना सहभागी नाही होता येत. ज्या अगोदरचं एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला की इतरांना प्रोत्साहित करायचं आणि स्वतः काय नाही द्यायचा. मग तो व्यक्ती स्वतः दरिद्री होईल आणि त्याचे प्रियजन धनवान बनतील. तर उदाहरण समजा की कोणी एखादा व्यक्ती शिकला सवरला आणि थोडा मोठा झाला, तो अगोदरच धनवान कुळामध्ये उत्पन्न झालेला आहे, अगोदरच धनवान कुळात उत्पन्न झाला. परंतु तो थोडासा मोठा झाल्यानंतर त्याच्याकडनं एक खून झाला आणि तो न्यायालयामध्ये सिद्ध झाला आणि न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. आता कुठे येतो? जेलमध्ये. आणि इकडे त्याचे प्रियजन खूप धनवान आहेत, इकडे ते धनसंपत्तीचा अनुभव करतायत. त्याला त्या धनसंपत्तीमध्ये सहभागी होता येते का? नाही होता येत. घटना घडली तशा प्रकारचे. तर हे त्याच्या त्या कर्माचा विपाक असू शकतोय. कितपत उदाहरण लागू होईल मी सांगू शकत नाही, पण एक तत्व समजण्यासाठी हे त्याच्या त्या कर्माचा विपाक असू शकतो की स्वतः द्यायचं नाही, इतरांना प्रोत्साहित करायचं. तर इतरांना प्रोत्साहित केल्याचे परिणाम स्वरूप त्याचे माता पिता त्याचे प्रियजन खूप धनवान बनतील, परंतु तो स्वतः दरिद्री असेल आणि त्यांच्या धनसंपत्तीमध्ये याला सहभागी नाही होता येत. निसर्ग तशी परिस्थिती निर्माण करतो. चौथं उदाहरण की तो स्वतःही दान करतो आणि इतरांनाही प्रोत्साहित करतो. स्वतः दान करायचं, इतरांना प्रोत्साहित करायचं. हे बघा मी तर पुण्यकर्म करत आहे, तुम्ही करा, सहभागी व्हा, सर्वांना सांगत सुटतो. आणि अशा प्रकारचं करता करता मग भगवान म्हणतात त्याच्या त्या पुण्यकर्माचा विपाक की तो स्वतः खूप धनवान बनतो आणि त्याचे प्रियजन त्याच्यापेक्षाही धनवान बनतात. मग कोणी एखादा व्यक्ती की अगोदर धनवान कुळामध्ये उत्पन्न झाला आणि पुढे चालून तो शिकला सवरला, तो IAS ऑफिसर झाला, माता सर्व आहे आणि त्याचे माता पिता त्याच्यासाठी मुलगी शोधतायत. तर माता पिता हे सुरुवातीला पण शेवटी पण आणि कधी पण आपल्या मुलांचे हितचिंतक असतात.
कल्याण मित्र असतात. ते आपल्या लेकराचं कधी हानी होऊ देत नाही. त्यांना ते निसर्गाने दिलेली देणगी आहे की ते आपल्या संततीची कधी हानी होऊ देत नाही, जर ते त्यांना समर्पित राहतात तर. आणि मग ते त्याचे माता पिता समान कुळातील समान जातीच्या मुलीसोबत त्याचा विवाह करून देतात. मग ती मुलगी घरी आली तर ते विचार करते की माझ्या पतीला त्याचे हे जे नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, हे प्रिय आहेत. मी जर यांच्याशी चांगले वागले तर मग मी पतीला प्रिय होईल. मग ही मानसिकता तिच्या डोक्यामध्ये असते आणि त्याला अनुसरून ती आपल्या कुटुंबियांसाठी खूप चांगल्या प्रकारचं काम करते. त्यांच्यामध्ये मिक्स होऊन राहते, तर सर्वांना प्रिय बनते. मग घरात स्वतः स्वयंपाक करेल आणि सर्व जणांना सोबत घेऊन भोजन करेल. तेवढ्या कालावधीमध्ये तो येतो आणि पाहतो, म्हणतो अरे हे किती आनंदी आहेत, किती प्रसन्न आहेत, किती खुश आहेत. आणि हे सर्व होण्यासाठी माझी पत्नी करते हे सर्वांना सोबत घेऊन भोजन करते. तर मला जी अपेक्षा आहे तर ती अपेक्षाची पूर्तता ही माझी पत्नी करत आहे. ते खूप खुश, खूप आनंदित, खूप प्रसन्न. तर हा त्याच्या त्या कर्माचा विपाक असू शकतोय की स्वतः दान केलं म्हणून धनवान बनला आणि इतरांना प्रोत्साहित केलं म्हणून त्याचे प्रियजन त्याच्यापेक्षाही धनवान बनले आणि त्या धनसंपत्तीमध्ये त्यांना सहभागी होता येतं. तर अशा प्रकारचे ते कर्माचे विपाक, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत जातं. आणि हे बऱ्यापैकी आपण वारंवार धर्मश्रवण करतो तर ते आपल्या जीवनामध्ये उतरतं. आपल्या भागामध्ये म्हणजे हा जो भाग आहे केवळ संघर्ष नगरचाच नाही, तर हा जो पूर्ण भाग आहे तर हा खूप चांगला भाग आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक एरियामध्ये विहार आहे आणि जवळपास प्रत्येक विहारामध्ये काही जर सोडले तर भंतेजी आहेत. कोणतेही भंतेजी जर असले तर ते बुद्ध बाबासाहेब शिकवतात. आणि विशेषतः जे महाराष्ट्रीयन भिक्षू आहेत तर ते 100% बुद्ध बाबासाहेब खूप चांगलं सांगतात. आणि परिणामी स्वरूप तिथल्या लोकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी ते एक श्रद्धेचं उगमस्थान बनतात. आणि अन्य ठिकाणी प्रोग्राम होतात, वारंवार धर्मश्रवण करायला मिळतो, तर ते एक श्रद्धेचं बीज उत्पन्न होतं की आम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे, आम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि इकडच्या भागामध्ये मग मी जास्त राहतो, संघर्षनगरमध्ये, संजयनगरमध्ये 10-11 वर्ष इकडे राहिलो. परिणामी स्वरूप खूप चांगल्या प्रकारचा एक वे तयार झालेला आहे धम्माचा. आणि ते शुभ परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळतात. जे लोक सहभागी झाले नाहीत त्यांना असं वाटतं की आम्ही याच्यात सहभागी झालो असतो तर बरं झालं असतं, सहभागी झालो असतो तर बरं झालं असतं. पण कधी कधी त्यांच्या अडचणी त्यांचा भाग आहे, परंतु ते अडथळा निर्माण करत नाही, ही एक मोठी गोष्ट आहे. त्यांना सहभागी नाही होता आलं तर ठीक आहे, पण ते काय अडथळा निर्माण नाही करत. तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे. तर ही पण एक खूप मोठी जमेची बाजू आहे आणि ती आपल्या भागामध्ये आहे. तर या बाबीला अनुसरून जे विहारात येत नाही त्यांच्यासाठी जे विहारात येतात त्यांनी ऐकलेलं असतंय. म्हणून आपण सांगू शकत नाही की किती कालावधीपर्यंत आम्ही जिवंत राहणार आहोत. तर आम्हाला जेवढा सुअवसर आम्हाला प्राप्त झाला त्याचा आम्ही आमच्या चांगल्या कर्माने सोनं करून घेतलं पाहिजे. तर जर आम्ही उपसतशील पालन करतो, आम्ही पंचशील पालन करतो, तर हे अंगुत्तर निकायामध्ये अगदी 7-8-10 ओळीचंच उदाहरण आहे, जास्त नाही आहे. तर त्यामध्ये म्हटलेलं भगवंतांनी की जे लोक सदाचाराचं सद्गुणाचं पालन करतात तर त्यांना 3 गोष्टीचा लाभ होतो. त्यांना दीर्घ आयुष्य मिळतं, निरोग अवस्था प्राप्त होते आणि सौंदर्याची प्राप्ती होते. त्याचे शुभ परिणाम सांगितले भगवंतांनी. अजून पण शुभ परिणाम सांगितले की या सदाचाराचे परिणाम स्वरूप सुगतीचा लाभ होतो. आपल्या उपभोग्य वस्तू आपल्याला प्राप्त होतात आणि शरीर काय करतो, दुर्गतीचे निवारण होतं. ह्या गोष्टी मुक्तावस्थेची प्राप्ती होते. तर ह्या गोष्टी सदाचारातून प्राप्त होतात. आणि जे लोक दान करतात तर त्यांना धनसंपत्तीची प्राप्ती होते. आणि जे लोक मैत्री भावनेचा अभ्यास करतात तर त्यांना शत्रू राहत नाही. तर ह्या 4-5 गोष्टी जर आपल्याला मानवाच्या भूमीमध्ये जर मिळाल्या तर सुखानं राहतो ना आपण. आपल्याकडे गडगड धनसंपत्ती आहे पण आजूबाजूला सारे शत्रू आहेत. आपण दिसलो की त्याच्या डोळ्यात चलतो, तर आपण सुखपूर्वक राहू शकतो का? नाही राहू शकत ना. तर मग शत्रू नसले पाहिजे, आपले हितचिंतक असले पाहिजे. तर निसर्ग अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करतो त्यांच्यासाठी की त्यांचे ते जिथे राहतात तिथे आसपास त्यांचे सर्व हितचिंतक असतात. तर त्या हितचिंतकाच्या मध्यभागी राहून कोणी व्यक्ती सुखाने राहतो. तर हे त्या शुभ कर्माचे शुभ परिणाम पाहायला मिळतात. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी आपण
एवढ्या मोठ्या विशाल अशा प्रकारच्या भिक्षुणी सामनेरी संघ, त्यामध्ये भिक्षुणी पण आहेत, भिक्षू पण आहेत आणि विशेषतः म्हणजे प्रमुख भिक्षू आहेत मोठमोठाले. तर या सर्वांना दान देण्याचा तुम्हाला एक अतिशय चांगल्या प्रकारचा सुअवसर प्राप्त झाला. हे पुण्य तुम्ही संपादन केलेले आहे. या कुशल कर्माच्या प्रभावाने तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आयुष्यभर सुख आणि बल या चारही गुणाची प्राप्ती हो. तुमची धनसंपत्ती दिवसागणिक वाढत जावो आणि एकंदरीत तुमचं सर्वांचं मंगल हो. कल्याण अशा प्रकारची एक मंगल कामना करतो. तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ आजच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, संघर्ष नगर आणि परिसर यांच्या वतीनं आज आपण भिक्खू संघाचं भव्य असं स्वागत केलं. आपले रस्ते, आपले घरं, आपले दारं अत्यंत सुशोभित केले. ही परंपरा केवळ फक्त भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्येच असते. बाकीचे देश आहेत थायलंड, ब्रह्मदेश, लाओस, कंबोडिया, इतर जे काही देश आहेत तर ते अशा पद्धतीनं आपल्या घराच्या समोर रांगोळी काढून असं काही डेकोरेशन नाही करत. आणि ही परंपरा पाहिल्यानंतर असं वाटलं की बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा हीच आपली संस्कृती भारतीय समाज त्यावेळेला सुद्धा जोपासत होता. आणि घराच्या